गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग आज दुपारी झालेली आहे, कारण की आमचे अहो उठले नाही. की अहो म्हणजे मोहन देशमुख आणि एम डी. पण मला असं वाटते की मोहन देशमुख नाव घेऊन तर सगळ्यांची रिएक्शन मोहन म्हटलं असं होतं. तर माझं म्हणणं आहे की मी रोज यांना एम डी करणार आहे. चल बाप को भेज. चल चल क्या बना है? पत्ता गोबीची भाजी. सेम बोरिंग एज यू and masala tea like refreshing like me. और पत्ता गोभी कैसे कैसे कैसे. चल बस आता खूप झालं तुझा फुटेज. इसका फुटेज काट दो अभी. बाय. अशा प्रकारे हा झाला चहा रेडी विदाऊट शुगरवाला. तुमची पहिली बायको बाई म्हणजे ना मुलांचे ना खरंच आहे बाईकवर जरा जास्तीच प्रेम असते. न्यू क्लोथ्स फॉर न्यू क्लोथ्स कवर आहे सरट तरी नाही न्यू क्लोथ रे. कपडा खरीदा है हमने कपडा. कपडे घेतले गाडीसाठी बाईकसाठी कपडे घेतले. सारखंच दिसतंय. तू घालून बघ बरं. पीठ आता ये तुम्हारे स्टाइल में एक्सप्लेन करो, बाद में मी माझ्या स्टाइल मध्ये एक्सप्लेन करो. मी गेली तुझी मी गाडीला तुझ्या स्कूटीला बी पंचर किट हीच लागेल. A few moments later. तुझी स्कूटी भी ट्यूबलेसच आहे. पण याचा एक कौन है ये लोग? आता माझ्या प्रकारे सांगते बघा हे ना कहाँ से आते हैं? हळू हळू हळू. बात है सर, क्या बात है सर, क्या जर नवऱ्याने जास्ती बडबड करायचं आणि तोंडाला लावायचं म्हणजे त्याच्यामुळे काय वरना तेरे को डर नहीं लगता? त्याच्यानंतर शाबाश बेटा, बहुत बढ़िया. घेतले किंवा जास्तीच बडबड म्हणजे बडबडसाठी तर ते आहे, पण उगाच नको जिथं जास्ती बडबड केली ना तर हे घ्यायचं नसे चिमटे. पागल. त्याच्यानंतर जर अति जास्ती झालं नाही निघलं तर मग आपण यांनी असे काय मुठी घालू शकते ना इथं 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 डायरेक्ट होल. मग बरोबर आहे, मग आपण होल करू ना. मग ते होलला बंद करायसाठी काय म्हणतात ते काय म्हणतात तुम्ही गाडीला ते पंचर काढल्यानंतर जाऊ नको मग काय पंचर किट आहे ती. पागल. नाही पण ते तुम्ही पॅक करता ना मग यांनी. तर मग जसं आता तुम्ही जास्त बडबड केली नाहीच बात तो सही है. मारायचं आणि दिसाव नको म्हणून मी कव्हर पण करून घ्यायचं. चांगली उदाहरण म्हणजे बाईक किट इक्वल्स टू हजबंडला चूप ठेवायची किट. आणि कटर जास्ती हात वगैरे असं सळसळ सळसळ करतो ना असं असं असं. या कटरचा यूज तुझ्यावर आहे. आणि हा कटरचा यूज यांच्या जीभवर पण करू शकतो. जास्ती कैची सारखी चिरचिर चिरचिर चालते. तुझ्यावर आहे तुझ्यावर. माझ्यावर काही नाही. सो आता जे बाळा. हा हो बाळा. हो समजलं समजलं. आता मी प्रिकॉशन साठी ही किट घेऊन हो हो फिरत हो ठेवा ठेवा. हो ठेवा ठेवा. कळलं कळलं. ठेवा ठेवा. हे मला मला घा ठेव. हा मला घा. आता गोबीची भाजी वेरी लोणचा. मोबाईल जेवण करताना मोबाईल चहा पिताना मोबाईल सगळीकडे मोबाईल. सो पत्ताकोबीची भाजी पोळी आणि आंब्याचा रस बनवला माझ्या सासूबाईंनी. आवाज कमी केला तर खूपच छान लागेल. आणि आंब्याचा रस अलाउ नाही डाएट मध्ये, पण आता माझा प्रॉपर डाएट चालू व्हायचा आहे. यांचा पण प्रॉपर डाएट चालू व्हायचा आहे म्हणून म्हटलं की थोडं खाऊन घ्यावं गोड. आता काही मी आंब्याचा रस खाणार नाही. हा हा. का आय डोंट लाईक. आंब्याचा रस नाही आवडत. यू आर नॉट आंबा पगलू. नो. आय एम आंबा पगलू. डरता जहाँ हमसे हम तो से डरते ये सब जाने मोरी रनिया है. डरता
जहां हमसे हम तो से डरते ये सब जान मोरी रनिया है। चोर दाखवते चोर. डाएट फॉलो करायचं आणि काय स्वीट्स खाते. बघा बघा हे बघा बघा काय काय तर मला डाएट करायचंय, मला वेट कमी करायचंय, जिम लावली आहे, सगळं केलं तरी स्वीट्स खात आहे. मी नाही खाणार, मी नाही खाणार, मी नाही खाणार, मी नाही खाणार. म्हणजे माझी पण डाएट घालवायची. आय नो मी आंब्याचा रस खाल्लाय पण आंब्याच्या रस मध्ये तितकी शुगर नव्हती जितकी या स्वीट्स मध्ये आहे. हा स्मार्टच आहे दिसतंय. आरशामध्ये घडी घडी जाऊन हात पुसत होतो, पण हात पुसता पुसता असं 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 कोण बघतं. लेट केसर खाती. तुम्ही पण केसर खाता पण तरी काही फायदा नाही. नुसता खर्च. इम्पॉर्टंट काम करतोय मी. काय झोपायचं, लगेच आवरून जेवण करायचं आणि परत झोपायचं. झोपत नाहीये, इतकं इम्पॉर्टंट काम चालू केलंय मी. काय गेमच खेळत असेल दुसरं काय. मग पबजी काय करा या पबजीचं. पबजी नाही रे, BGMI. हे काय आहे. प्लेयर्स बॅटल ग्राउंड नाही, बॅटल ग्राउंड अरे मोबाईल इन इंडिया. अरे BGMI. बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया BGMI. इतका अभ्यास जर केला असता हाय, आज already कुठं असते. नोकरी आहे मला ऑलरेडी. तरी कुठं असते. काही नाही गाईज, आता त्यांचा पबजी काही संपणार नाहीये. चलो बाय. ते जिमला फॉर MD साठी, कारण की सकाळी तर मी येऊन गेले होते, MD राहिले होते. MD थकले. यू कॅन डू इट MD. मोटिवेट करायला यावं लागते बायकोला, मोटिवेट करायला. 2 महीने के बाद ट्रान्सफॉर्मेशन देखेंगे. 3 महिन्यानंतर. आजचा हा आणि डायरेक्ट आता 3 महिन्यानंतर येईल. बघूया किती मोठा चेंज होतो. पाणीपुरी सँडविच सगळं 3 दिवस दिले आम्हाला जिमवाल्या दादांनी की 3 दिवस मला जे खायचं ते खा, त्याच्यानंतर इतकंच पण काही खायचं नाही. जो डाएट आहे तोच फॉलो करायचा आहे. सुकून, डायरेक्ट सुकून. पण ते मोठेवाला काय ते कबाब असते का, ते हाफ चिकन हाफ. तिथे तंगडी झाली, पण तंगडीमध्ये पण कधी कधी खूप मोठा पोषण, त्याला काय म्हणतो आपण, तंदूर. आय थिंक मी ट्राय केली ना. आता मी पटापट संपवते. पुढची डिश काय नंतर दाखवेल. बाय. सो आम्ही आता आलो आहे वेज चीज पिझ्झा खायला. आणि नॉनव्हेज इतकं सही होतं ना की डायरेक्ट डोक्यात गेला, तर डायरेक्ट झोप लागून आली झोप. पण तरी पिझ्झा खाणार. त्यानंतर वाटलं आईस्क्रीम खाणार, पण जे आहे ते आजच खाणार. हां, 2-3 महिन्याचं पोट भरून घेणार, मन पण भरून घेणार आजच्या. हो काय हो मॅडम. हो MDला तर टेन्शन आलं डाएट करायचं म्हटलं तर. आईस्क्रीम खाणार ना. आमचे लास्ट काय मेनू तर काय नाही, लास्ट थोडी. मग अजून काय काहीतरी खायचं आहे. आईस्क्रीम खायची म्हणजे. हां, ते पिझ्झा, त्याच्यानंतर मग परत आईस्क्रीम. ठुसलो आज MD की जितना ठुसणं आहे. अशा प्रकारे पिझ्झा खाऊन खूप मजा आली. पण आता मला असं जाताना एकदम आठवलं, निघायचंच आम्ही तर आठवलं की मला चॉकलेट सँडविच पण खायची. चॉकलेट सँडविच खाईंगा मी. ब्लॅक करंट बीन्स कुठले घ्यायचे तुला विचारते. ब्लॅक मी खाणार आणि पेमेंट MD करणार.
आता विषय असा आहे, कसं आहे? 3 दिवस चीट डे, हा फुल ऑन चीट करायचं. हा नंतर जिम मध्ये कसरत जिम करायची. चालू झाली, हा. ते होतं नाही होत, त्याची काय गॅरंटी नाही. काय होत नाही? काय ते खूप चाललंय. काय होत नाही? म्हणजे आता चीट डे ना, हा चीट डे आहे. तर चीट डे तर फॉलो करून घेऊ. हा जिम मध्ये डाएट फॉलो होतं नाही होत, त्याची मग? काय गॅरंटी नाही. करायचंच आहे. नाही इसकी वजह करायचंच से हम अभी आहे. चीट डे फॉलो कर ले रहे, बाकी होता नहीं होता उसकी कोण गॅरंटी ले रहा. मी घेते गॅरंटी की आपल्याला डाएट फॉलो करायचं आहे. तेव्हा नो चीट डे. मग तुम्ही करा. तुम्हाला पण करायचं आहे MD. आता मारलं तू. श्री MD. श्री MD काय आता श्री MD म्हणत जाऊ. माझं सैंडविच, चॉकलेट सैंडविच. अभी हम जा रहे घर और घर जाके खाएंगे आइसक्रीम. घरी जाऊन खाणार आइसक्रीम आणि चॉकलेट सँडविच. मम्मी स्ट्रगल चालू आहे ग बाई. पोट दुखते हळू. जिम करून करून पोट दुखतंय. प्लीज हळू. धनाधन खाऊन म्हणजे जिम वाला दादाजीच म्हटलं की तुम्हाला 3 दिवस जे पण खायचं तुम्ही खाऊ नका. पण मग जे पण 3 दिवस खाणार त्यानंतर तुम्हाला जिरवायचं हे पण विसरू नका. तुम्ही जिरवून घेईन ना, कारण की मला 3 महिने तर काहीच नाही खायचंय. सो आता घरी आणलेला आहे आम्ही सँडविच, चॉकलेट सँडविच आणि ते मी खाणार. त्याच्या आधी बघू कोण कोण खातं. आई चॉकलेट सँडविच खाणार हे का? थोडं पण नाही, थोडं ट्राय नाही. आमच्या सासूबाई तर नाही म्हणताय. बघू आमची MD जी असे पसरले आहे. ओ MD पसरले. थकले MD थकले. क्या बोल रही बोल. चीट डे करणार कोणी थकत असते का बरं? दुसऱ्या दिवशी ड्युटीला जायचं. काय बोल ना पटकन. सँडविच खाणार का? चॉकलेट सँडविच. या मग बस. आमच्या आईला पण म्हणा एक स्लाइस खायला या. पण आई नाही म्हणत आहे. नाव सांग. ओके. कशी देत नाही बघ बरं. आणि हे राहिलेली प्लेट पण घेऊन आली ज्याच्यावर थोडे चॉकलेट लागू नये, जे की मी बिलकुल नाही सोडणार. असं म्हणा की तसं म्हणा. मी काय तुम्ही काय मला खायला सांगताय ना, पण चावणार नाही ना. थोडं पण नाही जाणार. चावणार नाही. बरं हे चॉकलेट ट्राय करून बघा. भाजकेच खाली एक घास घेतला का बस बस बस. आमच्या आईचे एक्सप्रेशन बघा आणि आमच्या सासूबाईचे आणि त्यांच्या मुलातले कन्व्हर्सेशन. आता आम्ही खाणार आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता आम्ही खाऊ, त्याच्यानंतर MDचा PUBG खेळायचा टाइम आहे. सो बाय बाय. नमस्कार. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.